नमस्कार मित्रांनो, लाईफ लेसन मध्ये तुमचं स्वागत आहे. लोक तुमची निंदा करतात कारण त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही. जे स्वतःही काही करू शकत नाहीत ते इतरांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. तुमची क्षमता त्यांना चिडवते आणि तुमचा आत्मविश्वास त्यांना असह्य होतो. म्हणून ते शब्दांनी तुमच्या मनाला जखमी करण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, निंदा तिथेच होते जिथे मूल्य असते. रिकाम्या भांड्यातून आवाज येत नाही, पण पूर्ण होत जाणारं भांड लोकांना चिडवतं. तुम्ही पुढे जात असाल तर कोणीतरी नक्कीच बोलणार, कारण जेव्हा तुम्ही शांतपणे मेहनत करतात तेव्हा त्यांचा अहंकार थरथरतो. म्हणून निधीला दुःख म्हणून न बघता ती तुमच्या वाढीची घोषणा समजा, कारण ज्याचं अस्तित्व नाही त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही. तुम्ही जिवंत आहात, चालत आहात, बदलत आहात, म्हणूनच लोक तुम्हाला चर्चेत ठेवतात. म्हणून थांबू नका, वाकू नका. निंदा म्हणजे तुमचा पराभव नाही, ती तुमच्या यशाची पहिली घंटा आहे. जिथे वारंवार स्वतःला सिद्ध करावं लागतं तिथे आधीच आपली किंमत नसते, हे हळूहळू लक्षात येतं. जिथे प्रत्येक वेळी आपलीच परीक्षा घेतली जाते तिथे विश्वास आधीपासूनच कमी असतो. सतत स्वतःला समजावून सांगणं आणि आपल्या भावना योग्य ठरवणं मनाला थकवून टाकतं. आपण आपली ऊर्जा सिद्ध करण्यात खर्च करतो, पण समोरच्याला ती जाणवावी इतकी त्याची इच्छा नसते. अशा ठिकाणी राहून आपण स्वतःचीच किंमत कमी करतो. वेळ मात्र शांतपणे पुढे सरकत राहते. आपण एका जागी उभं राहून स्पष्टीकरण देत राहतो आणि इतर लोक त्यांच्या प्रवासात पुढे जातात. आता असो किंवा काम, जिथे विश्वास नाही तिथे सिद्ध करण्याची गरज पडते, पण जिथे आपली खरी किंमत असते तिथे स्पष्टीकरणाची गरज नसते. स्वतःला पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला योग्य ठिकाणी नेणं अधिक महत्वाचं असतं. कारण आदर मागून मिळत नाही, तो ओळखून दिला जातो. आणि जेव्हा आपण स्वतःचीच किंमत ओळखतो तेव्हा चुकीच्या ठिकाणी उभं राहणं थांबवतो. आयुष्य खूप मौल्यवान आहे, ते सिद्ध करण्यात वाया घालवू नका. योग्य लोकांना तुमची किंमत सांगावी लागत नाही, ते आधीच जाणवतात. लक्षात राहू द्या, आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून प्रेम बदलायचं नसतं, आणि देव तर मुळातच बदलायचा नसतो. कारण प्रेम हे व्यवहार नसतं की अपेक्षा पूर्ण झाल्या तर टिकेल आणि नाही झाल्या तर तुटेल. ते विश्वासावर उभं असतं, समजुतीवर वाढतं आणि संयमावर टिकतं. अनेकदा आपल्याला हवं ते मिळत नाही, पण याचा अर्थ प्रेम कमी झालं असं नसतं. तसंच देवावरचा विश्वासही परिस्थितीनुसार बदलणारा नसावा. चांगलं घडलं तर देव महान आणि वाईट घडलं तर देव चुकीचा, असा हिशोब श्रद्धेला शोभत नाही. आयुष्यात अपूर्णता असतेच, पण त्यातूनच स्वीकार शिकायला मिळतो. इच्छा अपूर्ण राहू शकतात, पण नात्यातील निष्ठा अपूर्ण राहू नये. कारण जेव्हा आपण ढळतो तेव्हा विश्वास टिकवणं हीच खरी परीक्षा असते. शेवटी प्रेम आणि श्रद्धा ही सोयीची नव्हे तर मनाची स्थिर भूमिका असावी. अपमान कोणीही केला तरी त्याच्या ओझ्याखाली जास्त काळ राहू नका, कारण अपमान आपल्याला लहान करत नाही, आपण त्याला धरून ठेवतो. तेव्हा आपणच स्वतःला कमी करतो. जिथे आदर नाही तिथे आपली उपस्थिती निरर्थक ठरते. जागा असो वा व्यक्ती सोडता आली पाहिजे, हीच आत्मसन्मानाची खरी ओळख आहे. सहनशीलता चांगली असते, पण स्वतःचीच किंमत गमावून नाही. आपली किंमत नाही तिथे थांबून तरी काय साध्य होणार. कधी कधी निघून जाणं ही पळवाट नसते, तर स्वतःसाठी घेतलेला ठाम निर्णय असतो. स्वतःचा मान जपा, कारण तोच तुमचं खरं भांडवल आहे. तर मित्रांनो, अशीच विचारसरणी जाणून घेण्याकरता पुढील भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.